लास्ट अटेम्प्ट असणारी जी काही राज्यसेवेची परीक्षा झाली ते नुकतीच पार पडली. ओके, आता सुरुवात होते नवीन अध्यायाला. एक नवीन अध्याय आता हा आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जोडला जातोय आणि तो अध्याय पूर्णपणे वेगळा असणार आहे. ऍक्च्युअल मध्ये ते काय आहे, कशा पद्धतीची परीक्षा पद्धती असणार आहे तेच आपल्याला आज इथं जाणून घ्यायचं आहे. आता हे जाणून घेणं का गरजेचं आहे? एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. कधीही आपण कुठला खेळ खेळत असो त्यातले सर्व नियम हे माहिती असणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ क्रिकेट. आता क्रिकेट बद्दल म्हणजे भारतात एक वेगळीच क्रेज आहे. सर्वांना क्रिकेट म्हणलं की काय ते झोपेतून लगेच जागे होतात किंवा म्हणतात ना ते मेल्याला पण जागा होईल एवढं आपल्याला क्रिकेटचं वेड आहे. पण क्रिकेटमध्ये देखील काही असे लहानसे बारकावे असतात की जे माहिती असणं गरजेचं असतं. की नो बॉल कधी आहे, नो बॉल असल्यानंतर फ्री हिट असतो का, नो बॉल टाकल्यानंतर त्या बॅट्समनने जर चेंडू असा टोलवला तर त्यानंतर त्याने जर कॅच घेतली, झेल पकडला तर तो आउट होतो की नाही होत, किंवा त्यामध्ये रनआउट असतं का नसतं का, हे असे छोटे छोटे बारकावे असतात. अशाच पद्धतीने काय होतं तर या पद्धतीमध्ये देखील वेगवेगळे असे छोटे बारकावे आहेत की जे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या परीक्षेची आता आपण तयारी करणार आहोत, जो आयोगाने नव्याने इंट्रोड्यूस केलेला, नव्याने आपल्यासाठी समोर ठेवलेला जो काही अभ्यासक्रम आहे, जी परीक्षा पद्धती आहे, ती आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे. नाहीतर परत असं होतं ना की उद्या चालून अरे नाही हे माहितीच नव्हतं, हे मला लक्षातच नव्हतं, माझ्याकडून ही सिली मिस्टेक झाली, माझ्याकडून हे लक्षात नाही राहिलं त्यामुळे मी हे विसरून गेलो आणि त्यानंतर त्याचा फटका मला तिथं बसला. आणि ही स्पर्धा परीक्षा जी आहे ही काय आहे तर एक सापशिडीचा खेळ आहे. कसा आहे? सापशिडीचा खेळ आहे. सापशिडीच्या खेळामध्ये काय होतं, आपण शून्यापासून सुरुवात करतो, 100च्या जवळपास जातो, 98-99 वरती गेलो आणि तिथून परत त्या सापाने गिळला आणि परत खाली आलो. आलं लक्षात? जसे प्रत्येक खेळामध्ये काही ना काही नियम असतात तशाच पद्धतीने इथंही काहीतरी नियम आहेत, याचं स्वरूप आहे काहीतरी, आणि ते स्वरूपच आज आपल्याला काय करायचं आहे तर जाणून घ्यायचं आहे. ओके, तर कसं स्वरूप आहे, कशा प्रकारची संरचना आहे, पाठीमागच्या परीक्षेमध्ये आणि याच्यामध्ये काय बदल झालेला आपल्याला दिसून येतोय, कुठल्या गोष्टींमुळे या गोष्टी म्हणजे या नवीन पॅटर्नसाठी लोकांनी त्राहा केला होता की नाही नाही नाही. पण एक लक्षात घ्या, आता जे समोर ठेवलंय, आपण जे क्षेत्र निवडलंय त्यामध्ये आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. ओके, ते म्हणतात ना की पोहायचं असेल तर पाण्यात पहिली उडी टाकावीच लागते. आणि पाण्यात उडी टाकायची म्हणून असं नाही करायचं की अरे नाही पाण्यात उडी टाकली की पोहायला येतं ऑटोमॅटिक, असं होत नाही. हातपाय हलवावे लागतात, त्या पोहण्याचे पण काही नियम असतात, ते नियम पण समजून घ्यावे लागतात. म्हणजे कुठेही जा, कुठल्याही फील्डमध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला त्याची अगोदर सर्व माहिती असणं गरजेचं आहे. इत्थंभूत माहिती असणे गरजेची असते. त्याच नंतर मग त्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे काय करू शकतो, परफॉर्मन्स करू शकतो, खूप चांगला आपण बेस्ट देऊ शकतो. आणि हे तर स्पर्धा परीक्षे, त्यामुळे इथं सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचंच आहे. ओके, तर जाणून घेऊया याचं स्वरूप कसं आहे, याची संरचना काय आहे. आजपर्यंत जे आपण ऐकत आलो होतो हे तशाच पद्धतीचं आहे की आणखीन काही वेगळं आहे, काही वेगळं आपल्याला इथं माहिती मिळणार आहे का, सर्व गोष्टींचं आपण डिटेलमध्ये काय करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. आता या परीक्षेचं स्वरूप आहे कसं. आता ही परीक्षा पहिल्यासारखी राहिलेली नाही की गेलाय गोल करून आलाय चला 1 मार्क फिक्स झालाय, असं नाही आहे. आता काय आहे, जो लिहेल ना तोच टिकणार आहे. जसं म्हणतो ना आपण वाचाल तर वाचाल, तसं इथं लिहाल तर टिकाल. लिहिणं गरजेचं आहे. आता ते गोल काळे करणं वगैरे सोडून द्यायचं म्हणजे पूर्णपणे सोडून नाही द्यायचं, कारण त्याचाही कुठेतरी वापर होणार आहे, त्याचीही आपल्याला कुठेतरी गरज भासणार आहे. पण त्याहून महत्वाचा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे लेखी स्वरूपाचा. लेखी स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे. लिखाणाचा तुमचा इथं कस लागणार आहे. आता लेखनाचा कस लागणार म्हणल्यानंतर परत मग पहिला प्रश्न येतो, सर अक्षर सुंदर हवं ना, वळणदार हवं, चांगलं असं काय म्हणूया आपण मोत्यासारखं असं अक्षर दिसलं पाहिजे, असं काही आहे का, नाही. आता एक व्याख्या केली जाते की शुद्ध किंवा सुंदर हस्ताक्षर कशाला म्हणायचं. साधं सिंपल एकच तुम्हाला एका वाक्यात त्याचं हे सांगतो, अर्थ सांगतो की सुंदर किंवा काय म्हणूया आपण चांगलं हस्ताक्षर कशाला म्हणायचं, तर तुम्ही जे लिहिलेलं आहे ते समोरच्याला वाचता येतं का, बस एवढंच.
जास्त वळणदार पुस्तकातल्या फॉन्ट सारखंच माझं अक्षर पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, वरती रेषा दिलीच पाहिजे, हेच केलं पाहिजे, एवढा अट्टहास कधीही धरायचा नाही. ही साधी व्याख्या कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तुमचं उत्तर किंवा अक्षर कसं असलं पाहिजे, तर समोरच्या व्यक्तीला हे वाचता आलं पाहिजे, समजलं पाहिजे की अरे मी काय लिहिलेलं आहे याने मला समजतं का? यस समजतं, बस एवढंच. त्यामुळं त्या अट्टहासामध्ये कधी जायचं नाही. आणि आता काय होणार आहे, इथून पुढे जेवढे आपण आन्सर रायटिंग करू, त्या आन्सर रायटिंग मध्ये ते म्हणतात ना, सराव करून बऱ्याच गोष्टी आपल्या बदलत जाणार आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंट होत जाणार आहे. त्यामुळे आता जे तुमचं हस्ताक्षर आहे ते आहे चांगलंच आहे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये परत हळूहळू काय होत जाणार आहे, तर इम्प्रुव्हमेंट ही होत जाणार आहेच. ओके, त्यामुळं पहिला मुद्दा जर इथं क्लिअर झाला की इथं पूर्व परीक्षेला गोल काळे करायचेच आहेत, पण मुख्य परीक्षेला काय करायचंय, तर उत्तरं लिहायची आहेत. डिस्क्रिप्टिव्ह टाईप जे म्हणतो ना आपण, डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच आपल्याला काय करायची, उत्तरं लिहायची आहेत. ओके, हा पहिला महत्वाचा मुद्दा. आता टप्प्यांमध्ये काय बदल होतो का? पहिली जी काही आपली राज्यसेवेची परीक्षा व्हायची आणि आता जी काही ही परीक्षा नव्याने आपल्या समोर आलेली आहे, यामध्ये काही बदल झालेला आहे का? अजिबात काहीच बदल झालेला नाही. त्याच पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. यातला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा असेल, जसा हा तुम्हाला पिरॅमिड दिसतोय, जसा हा त्रिकोण दिसतोय, तशाच पद्धतीने इथं तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता मी इथं सांगणार आहे. पहिला टप्पा काय असेल, तर तो असणार आहे आपला पूर्व परीक्षेचा. पूर्व परीक्षा ज्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठराल, त्यानंतर जाणार तुम्ही मुख्य परीक्षेकडे. मुख्य परीक्षेच्या नंतर पुढचा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षेनंतर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरलात, तर तुम्ही जाणार आहात मुलाखतीकडे. म्हणजे हे 3 टप्पे आणि मुलाखतीमधून मग तुमचा येणार फायनल रिझल्ट आणि मग तुम्ही होणार राजे. तुम्ही तिथले काय होणार, किंग होणार. तुमच्याकडे मग काहीतरी एखादी पोस्ट देणार तुम्हाला. DC, DYSP, IAS, IPS अप्रोच तोच आहे, सिमिलर आहे, वेगळं काहीच नाहीये. बारकावे लक्षात घ्यायचे आपल्याला. आता हा जसा पिरॅमिड, या पिरॅमिडचं स्वरूप कसं आहे, खालचा जो याचा पाय आहे तो खूप ब्रॉड आहे, मोठा आहे, रुंद आहे आणि वरती गेल्यानंतर हा निमुळता होत जातो. तशाच पद्धतीने पूर्व परीक्षेला जसं राज्यसेवेला आपल्या पूर्वीच्या पॅटर्न प्रमाणे किंवा पूर्वीच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे जसं 4-5 लाख मुलं परीक्षा द्यायचे, तशाच पद्धतीने काय होणार आहे, आता इथंही असणार आहे. पण इथं थोडंसं आता बदल होईल. काय बदल होईल, जे हौशे गवशे 900 असायचे, म्हणजे इकडे कंबाईनची तयारी करायची आणि राज्यसेवेची पण परीक्षा द्यायची. ते म्हणतात ना, ते बघू खडा टाकून, लागला तर लागला, नाही तर मग आपलं आहेच कंबाईन वगैरे करूया. थोडीशी संख्या कमी होऊ शकते म्हणतोय मी, शक्यता आहे. कारण आता पूर्णपणे दोन्ही परीक्षा पद्धती वेगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे एकतर तुम्हाला हे निवडा, एकतर ते निवडा. जे निवडाल त्यामध्येच काम करायचं. पूर्वीसारखं आता नाहीये. पूर्वी काय व्हायचं, राज्यसेवा करणारा कंबाईनकडे यायचा, कंबाईन करणारा राज्यसेवेकडे जायचा. आता तो भाग राहिलेला नाहीये. आता हा उड्या मारायचा जो काही खेळ होता ना, शिवामृत, खाली बस उठ, खाली बस उठ, तो बंद झाला. आता काय, डायरेक्टली एक निवडा, त्यावरतीच फोकस करा. हा, असंही आहे की या नवीन परीक्षा पद्धती प्रमाणे तुम्ही UPSCला अप्रोच करू शकता. म्हणजेच काय, आपल्यासाठी दरवाजे उघडे आहेत. दुसरा एक आपल्याकडे पर्याय आहे, तो म्हणजे UPSCचा. आपण राज्यसेवा करतोय तर UPSC ही आपण देऊ शकतो आणि MPSC ही देऊ शकतो. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला काय, 2 दरवाजे हे उघडे राहणार आहेत. मग त्यानंतर मुख्य परीक्षेकडे गेलो आपण. इथं संख्या कमी होत जाईल आणि स्पर्धाही वाढत जाईल. इथं जे तुमचे कॉम्पिटिटर असणार आहेत त्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. आता खऱ्या मातब्बर लोकांशी तुमची स्पर्धा होणार आहे, ते असेल मुख्य परीक्षेमध्ये. साधारणपणे इथं 4-5 तोच आकडा गृहीत धरूया. पण मुख्य परीक्षेला जो काही कट-ऑफ येतो तो जागेंवरती अवलंबून असतो, पोस्टवरती अवलंबून असतो. सपोज एक उदाहरणार्थ आपण समजूया की 500 जागा आहेत. 500 जागांचा एक रेशो ठरलेला आयोगाचा की मला या 4-5 लाखातून मला आता मुख्य परीक्षेसाठी एक 20,000 विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. तर 20,000 विद्यार्थ्यांचा इथं विचार केला जाईल. पण कसा, तर सर्वाधिक मार्कांपासून कमी खाली येईपर्यंत जिथं येऊ त्या तिथं आल्यानंतर की बस याच्यावरती जे 20,000 लोक आहेत
तेच आता काय झाले, मुख्य परीक्षेला पात्र झाले, ज्याला आपण कट ऑफ असं म्हणतो. आणि सेम पॅटर्न मध्ये परत मुलाखतीकडे जात असतानाही अशीच पद्धती अवलंबली जाते. यापेक्षा वेगळं असं काही नाहीये. या 20,000 लोकांमधूनच मुलाखतीसाठी 4,000 मुलांना पात्र ठरवायचं आहे किंवा 4,000 उमेदवारांना पात्र ठरवायचं आहे. तर त्याही वेळी काय केलं जातं, हा कट ऑफचाच फॉर्म्युला यूज केला जातो. आणि ज्यावेळी पोस्ट द्यायची आहेत, 500 जागा होत्या, त्या 500 जागांचं आता काय करायचं आहे आपल्याला, तर वेगवेगळ्या लोकांना त्या द्यायच्या आहेत, ज्यांची क्वालिटी आहे, ज्यांनी सर्व टप्पे यशस्वीपणे पार केलेले आहेत, अशा सर्व लोकांना काय करायचं आहे, तर त्या 500 पदांवरती निवडायचं आहे. मग तिथं परत आपला क्रायटेरिया येतो, तुमचे मार्क्स असतील, टोटल मार्क्स, त्यानंतर तुमची कॅटेगरी असेल, ते एक्सेट्रा, अशा काही गोष्टी तिथं हे होत जातील. ओके. आता हे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, आता यांच्यामध्ये असणारे काही खास खळगे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने ही पूर्व परीक्षा होईल, कशा पद्धतीने मुख्य आणि कशा पद्धतीने मुलाखत. ओके. आता हा आवडता फोटोग्राफ काय हो, याच्यावरती आयोगाचा सिलेबस काय लिहिलंय, राज्यसेवा पूर्व परीक्षा, स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. याच्यामध्ये सेम जो पूर्वी पॅटर्न होता तोच इथं आयोगानं फॉलो केलेला आहे. पूर्वी काय असायचं, 2 पेपर असायचे, एक होता आपला सामान्य ज्ञानाचा आणि दुसरा होता तो म्हणजे आपला सीसॅटचा. सामान्य ज्ञानामध्ये तेच विषय असतील, सीसॅटचं स्वरूप तेच असणार आहे, त्यामध्ये तीळ मात्रही बदल केलेला नाहीये. आलं लक्षात. त्यानंतर याचे मीडियम, असणारा वेळ, परीक्षा दोन्हीही पेपर एकाच दिवशी, सकाळच्या सत्रामध्ये एक पेपर, दुपारच्या सत्रामध्ये एक पेपर. पहिल्या सेशनमध्ये जीएस होईल, दुसऱ्या सेशनला सीसॅट होईल. स्वरूप तेच, मार्क्स तेच, ज्या पद्धतीने आतापर्यंत कट ऑफ निर्धारित केला जायचा, कट ऑफ हा ठरवला जायचा, तशाच पद्धतीने कट ऑफ ठरवला जाईल. आता इथून पुढे होती सुरुवात खरी. त्यानंतर पुढे आता मेन्सचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर मेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पूर्वी असायचे 4 पेपर, जीएस 1, 2, 3, 4 हे आपले मेजर, आणि लँग्वेज असायच्या 2, बरोबर, इंग्लिश आणि मराठी, हे कंपल्सरी होते. आताही सेम आहे, फक्त बदल काय झाला, रिटर्न. आणि त्याही पेक्षा आणखीनही काही बदल झालेले आहेत जे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला नजर टाकूया कशा पद्धतीने आहे, 9 पेपर कुठले द्यायचे, कोणकोणते कशा पद्धतीने आपल्याला हँडल करायचे तेही लक्षात घेऊया. पहिला पेपर आहे मराठी, त्यानंतर इंग्रजी. ओके. गुणांचा विचार केला तर 300 गुण आहेत. त्यानंतर मानक जर विचार केला, म्हणजे लेवल जर विचार केला, दर्जा जर विचार केला, तर तो असणार आहे 10वी. मराठी पेपर हा पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे, तिथं बायलिंग्वल नसेल, 2 भाषेमध्ये भाषांतरित केलेलं नसेल, त्यामुळं तो मराठीच असेल. इथं इंग्रजीचा पेपर हा फक्त इंग्रजीमध्ये असेल, माध्यम, मीडियम इंग्रजीच. लिहायचाही आहे इंग्रजीमध्येच, तिथं असं नाही चालणार की मी मराठीत लिहितो, नाही, जो पेपर ज्या भाषेत आहे तोच त्याच भाषेचा वापर तिथं करायचा आहे. वेळेचा विचार केला तर वेळ आहे 3 तासाचा दोन्ही पेपरला. ओके. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हा पेपर काय आहे, अर्हताकारी आहे, म्हणजेच काय, क्वालिफाईंग नेचरचा आहे. इथं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचेत का, मिळवा, हरकत नाही, पण नेचर काय आहे त्याचं, तर ते आहे अर्हताकारी, क्वालिफाईंग नेचर आहे. म्हणजे 300 गुणापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे, फक्त 75 मार्क्स मिळवायचे. दोन्ही पेपरचं बोलतोय, म्हणजे मराठीमध्ये 75 मार्क मिळवायचे, त्यानंतर इंग्रजीमध्ये देखील काय करायचं, 75 मार्क मिळवायचे आहेत. आता थोडंसं पुढे जाऊया, जे आता गुणवत्तेसाठी गणना करायचे पेपर्स आहेत ते पेपर, म्हणजे हे 2 वजा करायचे, आता राहतात 7. त्या 7 पेपर्सच्या मार्क्स वरूनच तुमचं पुढचं जे येणारं काही भविष्य आहे ते निर्धारित होणार आहे, ते ठरणार आहे. मग यामध्ये पहिला पेपर असेल तो म्हणजे निबंधाचा. आता इथून पुढे 250 मार्काची एक श्रृंखला सुरू होते, सिरीज सुरू होते. निबंधासाठी 250 मार्क असतील, दर्जा हा पदवीचा असणार आहे, आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही मीडियमांचं दोन्ही माध्यमांचा तुम्ही वापर करू शकता. आणि वेळेचा विचार केला तर तो असणार आहे 3 तास.
मग अशाच पद्धतीने सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4 असे हे 4 पेपर आहेत. जसं पूर्वी असायचे जी जुन्या पद्धतीची राज्यसेवा होती तशाच पद्धतीने आता काय असणार आहे तर हे 4 पेपर असणार आहेत. परंतु इथं विषय हे बदललेले असतील. म्हणजे पूर्णपणे बदलले का नाही, काही विषय जे पूर्वी होते ते विषय असतील, पण नव्याने काही विषयांची भर पडलेली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे अभ्यास करण्याची पद्धती देखील आपल्याला थोडीशी बदलावी लागणार आहे. अभ्यास करण्याची पद्धती ही थोडीशी बदलावी लागणार आहे. आता कशी बदलायची, काय करायचं याचं डिटेल उद्याच्या सेशनमध्ये तर माहिती मिळणारच आहे. पण आताही काही आपण थोडीफार ओळख करून घेऊया की कशा पद्धतीने हे घटना घडत जाणार आहे. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे वैकल्पिक विषय, ज्याला आपण ऑप्शनल असं म्हणतो. आणि हा ऑप्शनल खूप मेजर रोल प्ले करतो, खूप महत्वाची भूमिका पार पाडतो या आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये. म्हणजे जेवढं महत्व या विषयांना आहे त्याहीपेक्षा अधिकचं महत्व या वैकल्पिक किंवा ज्याला आपण ऑप्शनल म्हणतो त्या विषयाला असणार आहे. आता हे असं का बोलतोय, काय एवढा इम्पॅक्ट होतो त्याचा, काय एवढं महत्व आहे, त्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. तर एकंदरीत अशा पद्धतीचं काहीतरी स्वरूप आपल्याला दिसून येतं. आता खरा मुद्दा आहे तो खाच खळग्यांचा, की एक्झॅक्टली काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात, कुठं आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये, कुठं आपल्याला कशा पद्धतीने हँडल करायचं ते पण आता पाहूया. आता सर्वात महत्वाचा पहिला टप्पा तो म्हणजे पूर्व परीक्षेचा. पूर्व परीक्षेचा विचार केला, पूर्वीच्या राज्यसेवेमध्ये काय व्हायचं, सेम पेपर 1, पेपर 2, पहिला GSचा असायचा, दुसरा आपला सीसॅटचा असायचा. आता इथं काय असणार आहे, इथं 100 प्रश्न असतील. प्रश्न किती असणार आहेत, 100. आणि गुणांचा विचार केला तर गुण असणार आहेत 200. एकंदरीत ही 400 गुणांची असणारी परीक्षा, 400 मार्क्सची असणारी परीक्षा. सीसॅट मध्ये विचार केला तर 80 प्रश्न असणार आहेत. आणि गुणांचा विचार केला तर परत इथं गुण असणार आहेत 200, म्हणजे 200 मार्कासाठी असणार आहे. एकत्रित किती आहे तर 400 गुणांची, बरोबर. आता परत आणखीन एक मुद्दा, जे नव्याने सुरुवात करतायत त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती असेल वेल एंड गुड, काही हरकत नाही, पण जे आता नव्याने येत आहेत त्यांना माहिती असावं म्हणून. तर या परीक्षेमध्ये किंवा या पेपरमध्ये काय होतं, जो आपला पहिला GSचा पेपर असणार आहे पेपर 1, त्या पेपरमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाला म्हणजे एक प्रश्नाला 2 गुण असतात. तर सीसॅट मध्ये काय होतं, प्रत्येक प्रश्नाला हा 2.50 म्हणजेच 2.5 गुण असतो. आता लक्षात घ्या खरा मुद्दा, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा. इथं असं नाही जमत की मी 1 ते 100 प्रश्न सोडवतो आणि मी काय त्यातले 50 तरी बरोबर येतील, 100 मार्क्स मिळतील, 90 कट ऑफ लागेल, मग मी पास होईल, मग मी मेन्सला जाईल, मग तिथं मी कसंही उत्तर लिहिन, कॉलेजमध्ये लिहिलेलंच आहे ना उत्तर, आतापर्यंत आहे अनुभव आपल्याकडे, तो थोडासा अपुरा आहे. मग अशा पद्धतीने होतं का तर नाही. इथे येते निगेटिव्ह मार्किंग. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला म्हणजे प्रत्येक चुकलेल्या उत्तराला तुम्हाला 0.25 म्हणजे 1/4 जी निगेटिव्ह मार्किंगची सिस्टम आहे ती इथं लागू होते. समजा तुम्ही इथं 2 गुणांचा एक प्रश्न चुकलात तर तुमचं 0.50 मार्क काय होणार आहेत तर वजा होणार आहेत. 0.50 गुण हे काय होतील वजा होतील. म्हणजेच काय, 4 प्रश्न चुकले की 2 मार्क्स गेले, 4 प्रश्न चुकले की 2 मार्क्स गेले. आता येऊया याच्याकडे. सीसॅट मध्ये काय होतं, कितीची निगेटिव्ह मार्किंग 1/4च असणार आहे, पण 2.5 गुणांसाठी एक प्रश्न, 2.5 मार्क्ससाठी एक प्रश्न आहे. मग इथं काय होणार आहे तर इथं 0.62 एवढे गुण तुमचे प्रत्येक चुकीच्या उत्तराला जातील. 4 चुकलात की बरोबर 2.5 मार्क्स जाणार आहेत. त्यामुळं बी केअरफुली. हातात पेन आहे, समोर आन्सर शीट आहे. काही काही बहादर तर मी असे बघितलेले आहेत जे काय करायचे, 80 प्रश्न आहेत आणि बाहेर येऊन विचारलं ना, अरे किती अटेम्प्ट केले आज तू, किती प्रश्न सोडवले, 100चे 100 सोडवून आलो. अरे प्रश्न 80 होते, तू 100 कसे काय सोडवले, सोडवले. माहिती नसतं की अरे किती प्रश्न, काय आहे, काय करतोय. मग तुम्ही विचार करा की अशा लोकांचा रिझल्ट येणं शक्य आहे का, नाही ना. त्या उत्तरपत्रिकेवरती तसं पाहायला गेलं तर 200
प्रश्नांची जागा असते. मग काय तेवढंच हे करणार आहे का? नाही. पण 100 माहिती आहे, हा 100 इथेही 100 इथेही 100 करून टाकू, असं होतं का? नाही. परत दुसरा मुद्दा, आता हा जो काही आपला सिसॅटचा पेपर आहे, पेपर क्रमांक 2, हा देखील काय आहे तर क्वालिफाईंग नेचरचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, हा फक्त क्वालिफाय व्हायचा आहे, अर्हताकारी आहे. इथले मार्क्स आपले ज्यावेळी आपण मुख्य परीक्षेला म्हणजे पात्र ठरणार आहोत किंवा क्वालिफाय व्हायचं आहे, त्यावेळी इथले मार्क्स ग्राह्य धरले जात नाहीत. फक्त काय क्वालिफाय व्हायला पाहिजे, फक्त काय व्हायला पाहिजे, क्वालिफाईंग व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला इथं 66 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. किती मार्क्स? 66 मार्क्स मिळवायचे. म्हणजे तुम्ही काय झाला, क्वालिफाय झाला. मग तुम्ही काय झाला, क्वालिफाय झाला, बरोबर. मग खरा आपला जो मुख्य परीक्षेला पात्र ठरवणारा पेपर आहे तो म्हणजे पेपर 1, ज्याला आपण जीएस म्हणतो. पेपर क्रमांक 1 हा जीएस. त्यामुळे केअरफुली, जर यदा कदाचित असंही होऊ शकतं, तुम्ही इथं चांगला परफॉर्मन्स केलात, अभ्यास चांगला होता, 150 मार्क्स आले पहिल्या पेपरला, पण इथं तुम्हाला दुसऱ्या पेपरला फक्त 50 मार्क्स आले, म्हणजे तुम्ही डिस्क्वालिफाय झाला. म्हणजे असं करून चालणार नाही. किंवा हा फक्त क्वालिफाईंग करायचा पेपर आहे, करूया बघूया, वेळ भेटला तर ठीक आहे, नसेल तर राहिला तर राहिला, असंही करून चालणार नाहीये. म्हणजे याचाही अभ्यास करावा लागेल प्लस याचाही अभ्यास करावा लागेल. आणि जी आता मी गोष्ट सांगितली ती बऱ्याच लोकांसोबत घडलेली पण आहे, की इथं चांगले मार्क्स आले पण पेपर 2 मध्ये क्वालिफाय नाही झाला, त्यामुळे मुख्य परीक्षेची संधी हुकली. म्हणजे जीएस चांगला होता पण इथं गेला तो, मग करायचं काय? तर याचाही अभ्यास करायचा, पण याच्याही पेक्षा अधिक महत्व याला द्या, कारण 66 मार्क्स सहजासहजी मिळून जातील, सहजासहजी मिळतील. तर डिटेलमध्ये सिलेबस वगैरे पाहायचंय आपल्याला ते. ओके, तर हे अशी याची पूर्व परीक्षेची परीक्षा पद्धती आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढे गेल्यानंतर मुख्य परीक्षा. आता सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा, आपण मागाशी पाहिलं की 250 मार्क्स, 250 मार्क्ससाठी निबंध आहे, 250 मार्कासाठी हे आहे, 250 मार्कासाठी ते आहे, म्हणजे असे पेपरचे मार्क्स सांगितले आपण. एकूण मुख्य परीक्षा आणि प्लस मुलाखत किती मार्क्सची असेल हो? काही आयडिया आहे तुम्हाला? कमेंट करा बरं, किती मार्क्स असतील, किती मार्कासाठी असेल ते? चुकू द्या, हरकत नाही, आपण नवी आहे, नव्याने सुरुवात करतोय आपण. किती मार्क्ससाठी असेल? एक अंदाज केला असेल ना मगाशी, की अरे हे 9 पेपर आहेत, 9 मध्ये मग कुठल्याला कन्सिडर करायचं, कुठल्याला सोडून द्यायचं, कुठले मार्क्स काउंट करायचे, काय करायचं? काही अंदाज? ठीक आहे, खूप लाजताय बाबा तुम्ही, कसे अधिकारी होणार? चला मीच सांगतो. तर आपला जो एकूण मुख्य परीक्षा होणार आहे, एकूण, आता त्याच्यामध्ये बघा, तुम्ही लगेच कमेंट कराल की हे नाही का, ते नाही का, ह्याच्यात हे पकडलं नाही का, ते नाही का. एकूण जे आपली मुख्य परीक्षा होणार आहे ती 20,025 गुणांची होणार. 2025 गुण, सॉरी 20,000 नाही, 2025 गुणांची ही काय होणार आहे, आपली एकूण मुख्य परीक्षा होणार आहे. 2025 गुण असणार आहेत या परीक्षेला. त्याच्यामध्ये मग परत 9 पेपर असतील, पण गुणग्राह्य कुठल्या पेपरचे धरणार आहेत? फक्त 7 पेपरचे. पहिले जे आपले मराठी आणि इंग्लिश जो होता किंवा इंग्रजी जो होता तो पण तिथं काय असणार आहे, क्वालिफाईंग असणार आहे. क्वालिफाईंग नेचरचा तो पेपर असणार आहे. त्यामुळं या पेपरचे गुण हे फक्त क्वालिफाईंग असणार आहे. इथं क्वालिफाईंगचं काय नेचर आहे? इथं क्वालिफाईंगसाठी तुम्हाला हवेत 25% गुण. किती हवेत? 25% दोन्ही पेपरसाठी. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर मराठीमध्ये तुम्हाला मिळवायचे 75 गुण आणि इंग्रजीमध्ये मिळवायचे तुम्हाला 75 गुण. दोन्ही पेपरमध्ये 75 गुण मिळवायचे आहेत. पण सर्वात महत्वाचा मुद्दा, जरा केअरफुली ऐका, लक्षपूर्वक ऐका. काय होतं माहितीये, जर तुम्ही मुख्य परीक्षा दिली, दोन्हीही पेपर तुम्ही दिले, त्यानंतर बाकीचे 7 पेपर दिले, म्हणजे 9 ही पेपर दिले, पण
जर तुम्ही या पेपरमध्ये पहिला आणि दुसरा जो आपला मराठी आणि इंग्रजी आहे, या पेपरमध्ये एकाही पेपरमध्ये जर तुम्ही क्वालिफाय नाही होऊ शकलात, तर जो पुढचा तुमचा पेपरचा बंच आहे ना, जे 7 पेपर आहेत, त्याच्याकडे ढुंकून पण कोणी बघणार नाही, गेले रद्दीत. हा रूल आहे. या पेपरमध्ये क्वालिफाय व्हायलाच पाहिजे, दोन्हीही. एकाही नाही चालत की सर ठीक आहे मी मराठीमध्ये होतो, इंग्रजी मला थोडंसं अवघड जातं, मी इंग्रजीमध्ये नाही होऊ शकत, मग करा ना माझे बाकीचे पेपर चेक. अजिबात चालणार नाही. म्हणजे हे मी सांगत नाही, आयोगाचे असे स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आहेत की हे दोन्हीही पेपर तुम्ही, भले आम्ही म्हणत नाही की 300 पैकी तुम्ही 200च गुण घ्या, किमान तुम्हाला 75 गुण मिळालेच पाहिजे, किमान. तरच काय होणार आहे, तुमचे इतर पेपर जे आहेत ते चेक केले जाणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला असं नाही चालणार की अरे ठीक आहे क्वालिफाईंगच आहे, म्हणजे इथंही परत आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि आजपर्यंतचा अनुभव असं सांगतो की सहज आपण इथं क्वालिफाय होतो, पण सहज होतं म्हणून करू शेवटी असंही नाही चालत. अभ्यास करावाच लागतो, पण थोडाफार. ओके, म्हणजे इथं याच्याशिवाय पुढची पायरी आपल्याला हेच होत नाही. म्हणजे गेम सारखंच चाललेलं ना थोडक्यात. ह्या एवढ्या लेवल कम्प्लीट करा, मग त्या पुढच्या लेवल तुम्हाला अनलॉक होतील. तशाच पद्धतीने हे जर क्वालिफाय झालात तरच तुमचे पेपर काय होणार आहेत, अनलॉक होणार आहेत, तरच तुमचे बाकीचे पेपर हे चेक केले जाणार आहेत. आलं लक्षात? त्यामुळं इथंही सेम त्याच पद्धतीने जायचं आहे आपल्याला. इथंही क्वालिफाईंग नेचर आहे, पण याचे मार्क्स काउंट केले जात नाहीत आपल्या मेन्समध्ये. मेन्सचा जो आपला म्हणजे फायनल कट ऑफ जो येतो त्याच्यामध्ये हे मार्क्स ग्राह्य धरले जात नाहीत, काउंट केले जात नाहीत. हेही लक्षात ठेवा. चांगले मार्क्स मिळवता आले फायदाच आहे. शेवटी ते म्हणतात ना, कुठलंही शिक्षण किंवा कुठलंही ज्ञान वाया जात नाही, त्याचा कुठं नाही कुठं तरी आपल्याला फायदा होतोच. आता हे सिलेबस पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा फायदा आपल्याला कुठं कुठं होऊ शकतो. ओके, हे झालं मुख्य परीक्षेमधले जे भाषा विषय होते. मराठी कंपल्सरी, इंग्रजी कंपल्सरी. ओके, हा तुम्ही जर UPSC देत असाल, तुम्ही जर कन्नडा असाल, कन्नड भाषा तुमची मातृभाषा असेल, तर मराठीच्या ठिकाणी मग तिथं कन्नडा येऊ शकतं आणि ते कन्नडामध्येच लिहावं लागतं. आणि मीडियम काय असणार आहे, तर मीडियम मराठीसाठी मराठीच, इंग्रजीसाठी इंग्रजीच, हेच मीडियम असणार आहे. त्यामुळे हेही लक्षात ठेवा. खूप छोटे छोटे सूक्ष्म बारकावे आहेत. ज्यांना वाटेल की अरे हे माहिती आहे, पण ज्यांना जे नव्याने सुरुवात करतायत, नव्यानेच MPSCचा यम लिहायला सुरुवात करतायत, त्यांच्यासाठी ही डिटेलमध्ये माहिती. त्यानंतर पुढे येतो तो म्हणजे मुख्य परीक्षेचा दुसरा टप्पा. तो पहिला होता. आता इथून मी जे काही 2025 गुणांची टोटल सांगितली त्यामध्ये ही टोटल असणार आहे. यामध्ये काय असेल, 250 गुणांसाठी निबंधाचा पेपर असेल, तो पहिला असेल. त्यानंतर मग सामान्य अध्ययनाला सुरुवात होईल. सामान्य अध्ययनामध्ये पहिला सामान्य अध्ययनाचा पेपर असेल, तो 250 गुणांसाठी असेल. सामान्य अध्ययन 2 तोही 250 गुणांसाठी असेल. त्यानंतर सामान्य अध्ययन 3 तोही 250 गुणांसाठी आणि सामान्य अध्ययन 4 तोही 250 गुणांसाठी असणार आहे. आता परत कुठेतरी कुणाच्या तरी मनामध्ये असू शकते शंका, म्हणून ती तुमची शंका निरसन करतो. इथं जरी पाहिलं या अनिवार्य पेपरमध्ये, म्हणजे तो मराठी आणि इंग्रजी असेल, इथंही निगेटिव्ह मार्किंग नसते. हे लक्षात घ्या. नाहीतर परत पण इथं काय कराल की अरे नाही बाबा निगेटिव्ह मार्क्स वगैरे काय, हे असं काही आहे का इथं भानगड वगैरे, अशी काही नाहीये. अशी भानगड इथं ठेवलेली नाहीये. इथं काय आहे तर डायरेक्टली तुम्हाला जे उत्तरं लिहायची ती बिनधास्त मनमोकळेपणाने स्वच्छंदी अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. इथं निगेटिव्ह मार्किंगची तुम्हाला भीती नाहीये. ओके, सो ती भीती आता इथं संपलेली आहे. ज्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षेकडे जाल त्यावेळी निगेटिव्ह मार्किंगची भीती सोडून द्यायची. तिथून काय असणार आहे, पुढे जेवढे मार्क्स मिळवता येतात तेवढे मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. क्लिअर? त्यानंतर तिसरा मनेन टप्पा, मुख्य परीक्षेमध्ये 3 टप्पे केलेत. त्यामध्ये असेल वैकल्पिक विषय, ज्याला आपण ऑप्शनल म्हणतो. आणि मी मगाशी म्हणालो ना की खरा गेम चेंजर हाच असतो. आता का बरं असं म्हणतोय मी गेम चेंजर असतो? आता एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जो ऑप्शनल निवडता, तुमचा जो वैकल्पिक विषय निवडता, आता आवड असणं हा एक वेगळा भाग आहे आणि जो आपण विषय निवडतोय त्या विषयाचा इतर म्हणजे GST चे पेपर आहेत त्याच्यामध्ये काही आपल्याला फायदा होतोय का, हा दुसरा मुद्दा.
तिसरा मुद्दा, निबंधामध्ये त्याचा काही आपल्याला फायदा होतोय का? या विषयाच्या अभ्यासामुळे आपल्याला त्या विषयांमध्ये काही मदत होतीये का? आलं लक्षात? आणि त्यानंतर हा जो काही पेपर आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे निवडलेला असतो. इतर जीएसच्या पेपरपेक्षा याला तुम्ही अधिक वेळ दिलेला असतो. यामध्ये तुम्ही मास्टरी मिळवलेली असते, मास्टर झालेले असतात. कुठलाही ऑप्शनल असेल तुमचा, फॉर एक्झाम्पल सोशियोलॉजी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉल सायन्स असेल, PSIR असेल, कुठलाही ऑप्शन असेल, त्यामध्ये तुम्ही मास्टरी मिळवलेली असते. आणि तुमचा तो प्लस पॉइंट असतो. काय असतो तुमचा तो प्लस पॉइंट असतो की यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आणि तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो कट ऑफचा स्कोर आहे तो कट ऑफच्या वरती घेऊन जायचा आहे. ती संधी तुम्हाला हा देतो, ती संधी तुम्हाला हा देतो, कारण तुम्ही याला कोळून प्यायलेला असता. येतं लक्षात? म्हणजे तुमच्या रक्तात हा भिनलेला असतो हा ऑप्शनल. त्यामुळं ऑप्शनल निवडताना ना खूप, ते म्हणतात ना हिऱ्याची पारख तो एखादा जोहरीच करू शकतो, तशा पद्धतीने ऑप्शनलची पारख तुम्ही व्यवस्थित करायला हवी. म्हणजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा इथला. ओके. त्यानंतर पुढचा टप्पा असतो तो म्हणजे मुलाखतीचा, जो की 275 गुणांसाठी असतो. आता ही मुलाखत जशी पहिली व्हायची तशीच होते, पण बदलला अभ्यासक्रम. एकूणात काय असतं, तुमचं बॅकग्राऊंड आणि तुम्ही जो काही परीक्षेचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये टाकलेली भर आणि तुमचं जे काही एकंदरीत व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व, अशा 3 अनुषंगाने ही मुलाखत घेतली जाते. आपलं बॅकग्राऊंड म्हणजे ते शैक्षणिक असेल, कुठलंही बॅकग्राऊंड असेल, ते बॅकग्राऊंड ग्राह्य धरायचं. तुम्ही जो काही अभ्यास करून मुलाखतीपर्यंत पोहोचलेला त्या अभ्यासाचा जो काही क्रक्स आहे ते तुमच्या अंगात भिनलेलं आहे का, तुम्ही ते आत्मसात केलेलं आहे का, आणि एकूणच तुमची पर्सनॅलिटी, अशा 3 डायमेन्शननी मी सहज सांगतोय. तसे डायमेन्शन खूप येतात त्याला, पण एक आवडधोबड म्हणूया आपण की वरवरचं, की या 3 गोष्टी या मुख्यच आहेत. मग ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्या पॅरलली याच्या खाली येते. या अनुषंगाने तुमची काय असणार आहे, ही मुलाखत असणार आहे. आणि मुलाखतीला गुण असतील 275. आणि हे देखील तुमच्या मेन्सच्या फायनल कट ऑफ मध्ये काय केले जातील तर ग्राह्य धरले जातील. यावरूनच तुमचा फायनल कट ऑफ असेल, फायनल रँक असेल, ती या 7 पेपर प्लस हा जो काही 275चा जो काही मुलाखतीचा टप्पा आहे हे क्रॉस केल्यानंतर तुम्हाला तिथं ते मिळणार आहे. तर एकंदरीत हे अशा पद्धतीचं काहीतरी स्वरूप हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके. आता थोडंसं वरवरचं इंट्रोडक्शन करून घेऊया. भाषा पेपर 1 मध्ये काय आहे, जो आपला मराठी भाषेचा पेपर आहे, याच्यामध्ये काय आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा, खूप काही डिटेलमध्ये व्याकरण आहे का, खूप काही वेगळं किचकट गोष्टी आहेत का, काहीच नाहीये. दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, म्हणजेच काय करायचं, एक परिच्छेद पॅसेज दिलेला असेल, पॅसेज वाचायचा आणि त्याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. हे लक्षात ठेवा. आता ते 1 2 3 4 सोडून द्यायचं, इथं काय करायची, उत्तरं लिहायची. संक्षिप्त लेखन, सारांश लेखन म्हणू शकतो ज्याला आपण, किंवा प्रिसाइज रायटिंग ते असेल. परिपाठ आणि शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी, त्यांचा मग म्हणींचा वापर करायचा, तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्या उदाहरणं द्यायची त्यांची. अशा पद्धतीने लघुनिबंध म्हणजे छोटा निबंध लिहायचा आपल्याला. काही शब्द मर्यादा दिली असेल 300 शब्दांचा, 400 शब्दांचा, अशा मर्यादेमध्ये आपल्याला ते करायचं आहे. आता डिटेल हे मर्यादा वगैरे कशा पद्धतीने हे मॅनेज करायचं, कशा पद्धतीने ह्या गोष्टी ट्रॅक करायच्या, टॅकल करायच्या, ते उद्या आपले सर तुम्हाला सांगतील डिटेलमध्ये सिलेबस. ओके. त्यानंतर इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी म्हणजे वाईस वर्सा. इंग्रजीचा एक पॅसेज असेल त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करा, मराठीचा एक दुसरा पॅसेज असेल त्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा. हे अशा पद्धतीने. आणि सेम पॅरलली काय असणार आहे, इंग्रजीमध्ये देखील तसाच एक्झामचा पॅटर्न असणार आहे, तसेच प्रश्न असणार आहेत. दिलेल्या परिच्छेदाचं आकलन असेल, संक्षिप्त लेखन असेल, परिपाठ व शब्दसंग्रह असेल, इडम आणि फ्रेजेस असतील, ते अँटिनम सिनोनम ह्या गोष्टी असतील, एक लघुनिबंध असणार आहे. अशाच पद्धतीने ह्या पेपरचं एक स्वरूप असेल, स्ट्रक्चर असेल. आणि दोन्हीही पेपरचे मार्क्स हे क्वालिफाईंग असतील. तुमच्या मुख्य परीक्षेच्या कट ऑफ मध्ये यांना ग्राह्य धरलं जाणार नाही. हे कुठेतरी स्टार मार्क करून लक्षात ठेवा. आणि त्याच्याच खाली स्टार मार्क करून लक्षात ठेवा की तरीही याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण जर आपण याच्यामध्ये डिस्क्वालिफाय झालो तर जे काही आपण मुख्य परीक्षा दिली होती त्यावरती काय करायचंय, पाणी सोडून द्यायचंय.
परत सापशिडीचा खेळ खेळायचा, 100 पासून परत शून्यावर यायचं आणि परत तिथं जायचं. आलं लक्षात? तर हे विसरून चालणार नाही. त्यानंतर जाऊया निबंधाकडे. आता निबंधासाठी 250 गुण असणार आहेत. आता वरवरचं काही बोलायचं झालं तर निबंधामध्ये काय असतं, आणि आजपर्यंतचा एमपीएससीचा अनुभव असा आहे किंवा युपीएससीचा अनुभव पण असाच आहे. करंटचे जे काही तुमचे सोशल इश्यू सुरू असतील, पॉलिटिकल इश्यू सुरू असतील, काही नैसर्गिक आपदा आल्या असतील किंवा इतर काही घटना असतील, त्या अनुषंगाने निबंध हा असतो. प्लस दुसरी एक गोष्ट असते की तुम्ही त्या गोष्टीकडे कुठल्या अँगलनी बघता, तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आयोगाला इथं चेक करायचं असतं. तर डिटेल आणखीन समजेलच, पण इथंही मार्क्स मिळतात बरं का. आणि मार्क्स मिळवण्याची पण पद्धती आहेत की कशा पद्धतीने आपण त्याला टॅकल करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने ते निबंध लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर याचंही तुम्हाला माहिती मिळेलच. ओके, याच्या अगोदर निबंध होता का? होता ना. पूर्वीची जी राज्यसेवा होती तिथंही निबंध होताच, पण तो निबंध कसा होता, तर आपल्या मुख्य परीक्षेच्या मध्ये काय व्हायचं, आपली पूर्वीची मुख्य परीक्षा ही तिथंही इंग्रजी आणि मराठी दोन्ही पेपर होते. त्यामध्ये ना 50-50 डिवाइड केलं होतं. म्हणजे 50 मार्कासाठी इंग्रजी आणि 50 मार्कासाठी मराठी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. आणि दुसरा एक 50-50 मार्काचा आणखीन एक पेपर होता की ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह होतं. तिथं तुम्हाला हा निबंध दिसायचा. जसं आताही होता तिथंही, पण थोडंसं इथंही काय होतं तर निबंध दिसतो. आणि हा आपल्यासाठी काय आहे, स्कोरिंगसाठी म्हणजे चांगला मदत करतो आपल्याला. हा बऱ्याच लोकांना निबंध म्हणल्यानंतर 2 टाईपचे लोक आपल्याला दिसतात. एक असतात निबंध, 5वीत तर लिहिला होता मी, त्याच्यात काय एवढं, लिहून टाकला, माझा आवडता प्राणी लिहिलाय ना आजपर्यंत. तोही येऊ शकतो विषय, कारण आयोगाला कुठेही मर्यादा नाहीयेत, तोही येऊ शकतो. पण अप्रोच चेंज होतो. तो अप्रोच कसा असावा, कशा पद्धतीने डेव्हलप करावा, कशा पद्धतीने काय काय गोष्टी त्यामध्ये टाकाव्यात, काही टाकू नये, काही मर्यादा पाळाव्यात, काही मर्यादा पाळू नये, या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजेत. पण इथं काय आहे तर हे 250 गुणांसाठी असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 GS1, ज्याला आपण म्हणतो जनरल स्टडीज, 250 मार्क्स. ओके, एवढ्या गुणांसाठी असणारा हा पेपर असेल. याच्यामध्येही 250 गुणांचाच विचार करायचा आहे. जर विषयांचा विचार केला, पूर्वीच्या पेपरमध्ये काय होतं, इतिहास आणि भूगोल, बस एवढंच. आता काय झालं, भारतीय वारसा आणि संस्कृती आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्याचबरोबरने जगाचा इतिहास आहे, समाज आहे आणि भूगोल आहे. आता डिटेल जर काय म्हणूया आपण डिकोडिंग करायचं म्हणलं, थोडक्यात सांगेन तुम्हाला. आता हे भारतीय वारसा आणि संस्कृती जी काही आपल्या या इतिहासाला किंवा भारताला जो काही इतिहास लाभलेला आहे, त्या इतिहासाच्या थोडस पाठीमागं जायचं आपल्याला, आधुनिकच्या पण पाठीमागं जायचं. जो वारसा आपल्याला मिळालाय तो वारसा कशा पद्धतीचा आहे, जी संस्कृती आपण फॉलो करतोय त्या संस्कृतीचे जे काही पैलू असतील ते आपल्याला इथे विचारात घ्यावे लागतील. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास 1857 पासूनचा पुढचा जो काही काळ असेल, जो आधुनिक भारताचा इतिहास म्हणून गणला जातो, त्या पैलूंचा इथं विचार करायचा आहे. त्यानंतर जगाचा इतिहास, जगाच्या इतिहासामध्ये महत्वाच्या ज्या काही घटना घडून गेल्या त्या घटनांचं इथं आपल्याला करायचंय अवलोकन करायचं आहे, पूर्वावलोकन करायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला इथे मार्क्स देऊन जातील. त्यानंतर समाजाचा विचार करायचा झाला तर यामध्ये स्पेसिफिक भारतीय समाजाचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. आणि भूगोल जर आपण पाहिलं तर इथं भूगोलामध्ये असणार आहे तो म्हणजे भारत, जग आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की आजपर्यंत आयोगाचं एक आवडतं वाक्य आहे, ते म्हणजे की विशेष संदर्भासह महाराष्ट्राचा भूगोल, विशेष संदर्भासह महाराष्ट्राचा इतिहास, विशेष संदर्भासह महाराष्ट्राचं राज्य प्रशासन किंवा प्रशासन. तसंच इथंही असेल, इथंही असेल, या इथंही असेल. आलं लक्षात? म्हणजे महाराष्ट्राचा काही विशेष संदर्भ घ्यायचा आहे, खास करून एमपीएससी साठी. युपीएससी साठी म्हणाल तर मग असं काही महत्वाचं नाहीये. ओके,
तर एमपीएससी साठी आपल्याला हे विशेष संदर्भ लक्षात ठेवावाच लागणार आहे, म्हणजे महाराष्ट्राला आपल्याला त्याचा प्रेफरन्स द्यावा लागणारच आहे, महाराष्ट्राला सोडून चालणार नाहीये. त्यानंतर पुढे सामान्य अध्ययन 2चा जर आपण विचार केला, गुणांचा विचार करूया. सर्वात महत्वाचं ते म्हणजे 250 गुण. इथं हे 250 गुणांचाच विचार करायचा आहे. इथं कुठले विषय असतील तर संविधान असेल, प्रशासन असेल, सामाजिक न्याय असेल आणि आंतरराष्ट्रीय संबंध असतील. संविधानांचा विचार करायचा. आपलं जे काही भारतीय संविधान आहे त्या संविधानाचा विचार करायचा, त्याची रचना, त्याची उत्पत्ती, उत्क्रांती कशा पद्धतीने झाली त्याचा आपल्याला विचार करायचा. त्यानंतर जे काही आपलं प्रशासन आहे त्याच्याबद्दल जे प्रशासकीय कायदे असतील, कशा पद्धतीने हे प्रशासन चालतं, याच्यामध्ये काही कायदे आहेत का, कशा पद्धतीने याचं नियोजन केलं जातं, अशाच अनुषंगाने इथं विचार करायचा. त्यानंतर सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. कुणाचे? भारताचे. महाराष्ट्राचं काही इथं म्हणजे हे येतच नाहीये, बरोबर. मग हे अशा पद्धतीने काय असेल पेपर 2 की जो पण 250 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर सामान्य अध्ययन 3 याच्यामध्ये असणार आहे अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेवरती इतर घटकांचे होणारे परिणाम, भारताच्या ध्येय धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय विकास घडून आला या अनुषंगाने तद्भोवत अशा असणाऱ्या काही गोष्टी असतील. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये नवीन जे काही शोध लागत आहेत त्याचे काही सामान्य लोकांवरती होणारे इम्पॅक्ट असतील, त्यांचा इथं विचार केलेला असेल. ओके, नवीन संशोधन मध्ये भारताचं काही म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे का, अशा पद्धतीने काही प्रश्न असतील. त्यानंतर असेल पर्यावरण, पर्यावरण हा महत्वाचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे. त्यानंतर असेल आपत्ती आणि व्यवस्थापन, ज्या आपत्ती येत आहेत नैसर्गिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, त्या आपत्तींचं कसं व्यवस्थापन, काय करायचं ते असेल. आणि सुरक्षा, मग ते बहिर्गत असेल आणि अंतर्गत असेल, अशा दोन्ही अनुषंगाने इथं आपल्याला तो विचार करायचा आहे. गुण असतील 250. ओके, गुण महत्वाचे आहेत, विषय काही असो. त्यानंतर सामान्य अध्ययन 4 हा महत्वाचा विषय, जिव्हाळ्याचा विषय, थोडासा वेगळा वाटणारा विषय आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मार्क्स देणारा विषय. फक्त काय, तुमची सदसद विवेक बुद्धी ही जागे असणं गरजेचं आहे. ती जर झोपलेली असेल तर मग मार्क्स देत नाही. काय नैतिकता आहे तुमची आणि मानवी संबंध म्हणतो ना आपण, नैतिकतेला धरून वाग थोडस, ही तुझी नैतिकता आहे. नैतिकतेने विचार केल्यानंतर मग कळेल तुम्हाला की इथं कसं तुम्ही वागलं पाहिजे होतं. हे अशा अँगलनी थोडस, आता इथं काय फिलॉसॉफर, थोडस विचारवंत, तत्वज्ञान, अशा अनुषंगाने थोडासा इथं विचार करायचा आहे. सिच्युएशन असतील, जर रस्त्यात अपघात झाला तर मग काय करायचं, तुम्ही जाणार आहे का, त्याला मदत करणार आहे का, की मदत केलीच पाहिजे की नाही केलीच पाहिजे, मग तुमचा विचार काय सांगता, तत्वज्ञान काय सांगतं, हा पेपर टोटली काय आहे, तुम्हाला अधिकारी बनवण्याच्या तुम्ही क्वालिटीचे आहात का नाही ते बघतात. आता मी असं का म्हणतोय तुम्हाला असं वाटेल, पण ते आहेच तसं. कारण एक प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने असावा, कशा पद्धतीचा असावा, कशा नेचरचा असावा, कशा स्वभावाचा असावा, या सर्व गोष्टी जज केल्या जातात, चेक केल्या जातात त्या इथं या पेपरमध्ये. उद्या तुम्ही अधिकारी व्हाल आणि जाऊन डायरेक्टली म्हणाल चल 5,000 दे तुझी केस मिटवून टाकतो, ही नैतिकता नाही, हे नैतिकतेला धरून नाही. आणि ती नैतिकता आता एवढी शोकांतिका आली आहे की आपल्याला शिकावी लागते, शिकून घ्यावी लागते. हा पेपर ठेवण्याचा युपीएससीचा असो किंवा एमपीएससीचा असो तोच उद्देश आहे. आता फरक काय होता, पूर्वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये काय, ते गोल काळे केले, उत्तर माहिती होते, फॅक्ट होत्या, हे होत्या गोष्टी, ते होतं. त्यामध्ये आयोगाला थोडंसं जाणवलं की अरे नाही बाबा, ह्या परीक्षा पद्धतीने जर आपण अधिकारी निवडत गेलो तर फक्त काय येतील, रोबोट्स येतील. म्हणजे काय, ते फक्त पाठ करतात, भारत कधी स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947, दे उत्तर, मिळो 1 मार्क, हे उत्तर दे, मिळो मार्क. पण इथं जर तुम्ही पूर्ण ओव्हरऑल सिलेबसचं पॅटर्नचं जर तुम्ही अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की अरे नाही, इथं ना प्रत्येक गोष्टीवरती आपला कस लागतोय, प्रत्येक गोष्टीवरती कस लागतो. तुमची विचार करण्याची पद्धती, तुमची त्या गोष्टीकडे पाहण्याची पद्धती, सर्व गोष्टींनी काय केला जातो, तुमचा इथं विचार केला जातो. अशाच पद्धतीने मग आता बघा, इथं अभिवृत्ती असेल, अभियोग्यता असेल, भावनिक बुद्धिमत्ता असेल, विचारवंत असतील, तत्वज्ञान असतील, त्यांचे तत्वज्ञान असेल, लोक प्रशासनातील, तसेच सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता यांचा विचार केला जाईल. आणि प्रशासनातील सभ्यता
याचाही विचार केला जाईल इथं. गुणांचा विचार करू तर परत 250 250 गुणांसाठी असणारा हा देखील काय आहे तर पेपर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 1250 पर्यंत आलेलो आहोत. ओके, आता पुढे जो 500 गुणांसाठी असणार आहे तो. आता या वैकल्पिक विषयाचे विषय एकच असणार आहे, पण त्याचे पेपर 2 असणार आहेत. प्रत्येकी पेपरला 250 गुण असतील. पेपर 1 आणि पेपर 2 हे अशा पद्धतीने होणार. ओके, आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे हा. मी आता थोडस बाजूला होतो, तुम्ही एकदा यावरती आता नजर टाका की कोणकोणते विषय आहेत की जे आता आपल्याला ऑप्शनल साठी अवेलेबल आहेत. याच्यातून आपण हे ऑप्शनल निवडू शकतो. असे कोणते विषय आहेत बघून घ्या. एकूण 26 विषय असणार आहेत. 26 विषयापैकी जो आपल्याला आवडणारा, प्रिय असणारा असा विषय आपल्याला निवडायचा आहे. कुठलाही निवडू शकता. बंधन कुठल्याही प्रकारचं नाहीये. असं नाहीये की तुम्हाला समजा यातलं प्राणीशास्त्र निवडायचं किंवा वैद्यकशास्त्र निवडायचंय. तुमचं शिक्षण झालेलं आहे आर्ट्स मधून, तर तुम्ही म्हणाल की सर मी हे वैद्यकशास्त्र कसं काय घेऊ शकतो? घेऊ शकतो, तुमची इच्छा आहे. असं नाहीये की मेडिकल वाल्यांनीच वैद्यकशास्त्र घ्यावं, गरजेचं नाहीये. पण तुम्ही तसं करणार नाही, एवढी मोठी रिस्क घेणार नाही, मला अंदाज आहे तो. असं नाही होणार ना आपल्याकडून की आपलं आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि चाललंय आपलं मेडिकलचा ऑप्शनल घ्यायला. असं कदापिही घडणार नाही. आपण आपल्याच आजपर्यंतच्या प्रवासामधला एखादा आपला आवडणारा, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप रुची आहे, इंटरेस्ट आहे, असाच विषय निवडणार. बरोबर, कृषी आहे, त्यानंतर पशुसंवर्धन व पशुविज्ञान आहे, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, वाणिज्य व लेखाशास्त्र असेल, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल असेल, भूशास्त्र असेल, इतिहास असेल, विधी असेल, विधी म्हणजे लॉ असेल, त्यानंतर व्यवस्थापन असेल, मॅनेजमेंट, मराठी साहित्य पण आहे, गणित पण आहे, जे सर्वांना आवडणारा विषय आहे. बरोबर ना. त्यानंतर यांत्रिकी अभियांत्रिकी असेल, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध असतील, मानसशास्त्र पण असेल, लोकप्रशासन, समाजशास्त्र, त्यानंतर सांख्यिकी आणि त्यानंतर असेल प्राणीशास्त्र. या 26 विषयांपैकीच काय करायचं आहे, एक आपल्याला ऑप्शनल निवडायचा आहे. आणि जे मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय, आपला आवड, आपला इंटरेस्ट हा खूप महत्वाचा आहे. प्लस थोडंसं प्रॅक्टिकली होऊन पण विचार करावा लागतो की अरे आवड आणि इंटरेस्ट पेक्षाही महत्वाचं काय आहे, तर पॅरलली तो आपल्याला इतर कुठल्या विषयांमध्ये मदत करतोय का, त्याची आपल्याला काही मदत होतीये का, त्याचाही आता आपल्याला इथं विचार करावा लागतो. आलं लक्षात. तर हे अशी एकंदरीत काय झाली, मग आपण पोहोचलेलो आहोत ते आपले 1750 गुणांपर्यंत. बरोबर. आता पुढचा दुसरा टप्पा येतो तो म्हणजे 275 गुणांचा. तुम्ही सर्व काही क्लिअर केलेलं आहे. पूर्व तुम्ही क्वालिफाय झालात, इथं तुम्ही क्वालिफाय झालात. त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेकडे आला. मुख्यची परीक्षा जी आहे, इथंही तुम्ही इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालात. ओके. त्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मुलाखतीचा. मुलाखतीमध्येही तुम्ही चांगला स्कोर केला, चांगले मार्क्स मिळवले, तर तुमचं फायनल होईल 2025 मधून जे काही तुमचे गुण असतील त्या गुणांना गृहीत धरलं जाऊन तुमच्या डोक्यावरती एक मुकुट ठेवला जाईल. DC, DYSP, IAS, IPS, IFS, तहसीलदार, नायब तहसीलदार, सेंट्रलच्या पोस्ट हवे असतील तर UPSC, स्टेटच्या पोस्ट हवे असतील तर MPSC. हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल की अरे हे सगळं आता परीक्षा पद्धती बदलली म्हणजे सगळंच एकाच ह्याच्यात आलं काय, म्हणजे मी IAS पण होऊ शकतो ना, DC पण होऊ शकतो, असं काही आहे का? होऊ शकतं. फक्त IAS व्हायचं असेल तर UPSC द्या, DC व्हायचं असेल तर MPSC द्या. सिलेबस सेम, अप्रोच सेम. तिथेही तुम्हाला बंधनकारक नाही आहे की तुम्ही मराठी इंग्रजीमध्येच लिहिलं पाहिजे, हिंदीत लिहिलं पाहिजे. तिथेही तुम्ही तुमचं माध्यम मराठी ठेवू शकता. तेही लक्षात घ्या. परत नाहीतर कुठेतरी किंतु परंतु असतो की अरे नाही UPSC द्यायची म्हणल्यानंतर मग परत मला मीडियम चेंज करावे लागेल का, तर नाही.
असं काही गरजेचं नाहीये. ओके, तर इथं आल्यानंतर मग तुम्हाला याच्यामधूनच काय होणार आहे फायनल. यामध्ये काय ऍड झालं तर 275 गुणांची असणारी जी काही आपली मुलाखत आहे ती इथं ऍड झाली. तर इथं येऊन आपला काय होतो, प्रवास संपतो आणि मग त्यानंतर आपल्याला मिळते ती आपली पोस्ट. ओके, तर हे एकूणात काय होतं आपल्या या परीक्षा पद्धतीचं नव्याने जी काही इंट्रोड्यूस केलेली आपली जो एक्झाम पॅटर्न आहे त्या एक्झाम पॅटर्नचं हे एक ओव्हरऑल स्वरूप होतं. कशा पद्धतीची ही संरचना आहे ते होतं. एकूण किती गुणांसाठी आपल्याला आता मुख्य परीक्षा असणार आहे, त्यामध्ये असणारे विषय कोणते आहेत, या परीक्षा पद्धतीमध्ये झालेला काही बदल, कशा अनुषंगाने हे आपल्याला परीक्षा पद्धती द्यायची आहे, या सर्व गोष्टींचा जे काही डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन हवी होती ती इन्फॉर्मेशन इथं मी दिलेली आहे. जर एवढ्या इन्फॉर्मेशन मधून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. परत एकदा मी थोडक्यात रिवाइज करतो तुमच्यासाठी. पहिलं म्हणजे की आपले 3 टप्प्यामध्ये एक्झाम म्हणजे पार पडते. पहिला पूर्व परीक्षेचा टप्पा असेल. पूर्व परीक्षेच्या टप्प्यामध्ये पेपर 1 आणि 2 असतील. दोन्ही पेपरना 200 गुण असतील. त्यामध्ये परत पेपर 1 मध्ये 100 गुण आणि 200 मार्क्स म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतील. त्यानंतर पेपर 2 मध्ये काय असणार आहे 80 प्रश्न असतील म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2.5 म्हणजेच 2.5 मार्क्स असणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम दोघांसाठीही 1/4 म्हणजे 0.25 ने तुम्ही काय करायचं त्या प्रश्नाला भागायचं. म्हणजे काय येतं तुमचं पहिल्या जीएसच्या पेपरमध्ये तुमचे 0.50 मार्क्स प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील आणि इकडे काय होणार आहे तर 0.62 मार्क्स म्हणजेच 0.62 मार्क्स काय होणार आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील. पेपर 2 जो असणार आहे म्हणजे सीसॅट जो असणार आहे तो क्वालिफाईंग नेचर असणार आहे. त्यामधले मार्क्स तुमचे मुख्य परीक्षेसाठी पात्र होताना ग्राह्य धरले जाणार नाही, तर फक्त क्वालिफाय व्हायचंय. क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये फक्त 66 मार्क्स मिळवायचे आहेत आणि ते मिळतात. त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी हे अनिवार्य पेपर असतील. त्यांच्यासाठी 300 गुण असतील. तिथेही तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. त्या क्वालिफाईंग मध्ये तुम्हाला मराठीमध्ये 75 गुण आणि इंग्रजीमध्ये 75 गुण. तर तेही मार्क्स तुमचे मेनचा जो काही कट ऑफ असेल त्यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत. पण तुमचे इतर पेपर चेक होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर पहिला त्या दोन्ही पेपरमध्ये क्वालिफाय व्हावं लागणार आहे. क्वालिफाय जर झाला तरच बाकीचे पेपर चेक करतात. त्यामुळे त्यालाही सिरियसली घ्यायचं नाही असं नाही, तर सिरियसली घेणं गरजेचं आहे. पण तिथं आरामात आपण क्वालिफाय होऊ शकतो. त्यानंतर मुख्य परीक्षेकडे जाऊया. मुख्य परीक्षेमध्ये पहिला पेपर जो असेल म्हणजे निबंधावर 250 गुण. पेपर 1, 2, 3, 4 जो की सामान्य ज्ञान या नावाने ओळखला जातो, त्या प्रत्येकी पेपरला 250 गुण असतील. म्हणजे इथं 1250 मार्क्स झाले. इथं निगेटिव्ह मार्किंग नसते. इथं तुमचं मीडियम तुम्ही निवडायचं असतं, इंग्रजी की मराठी. ओके, आता एमपीएससी साठी असेल तर मराठीला मोर दॅन प्रेफरन्स दिला तर चांगलं होईल असं मला वाटतं, कारण मराठी मीडियमच्या बॅकग्राऊंडवाल्या विद्यार्थ्यांसाठी. तुमचं जर इंग्रजीमधून जर शिक्षण झालं असेल तर तुम्ही इंग्रजी दिलं तर चांगलंच आहे. इथं असा काही दुजाभाव नसतो की तुम्ही इंग्रजीमध्येच द्यायला पाहिजे तर चांगले मार्क्स मिळतात किंवा मराठीमध्ये द्यायला पाहिजे चांगले मार्क्स मिळतात, असं काही नाही. शेवटी महत्व त्या कंटेंटला असतं. ओके, हा एक मुद्दा. त्यानंतर जाऊया ऑप्शनलकडे. ऑप्शनलमध्ये काय 500 मार्कासाठी ऑप्शनल असतो. त्यामध्ये परत 2 पेपर असतात. 250 गुणांसाठी ते दोन्ही पेपर असतात. ओके, तिथंही निगेटिव्ह मार्किंग नसतं. ऑप्शनल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही निवडू शकता. त्यानंतर राहतो महत्वाचा मुलाखतीचा टप्पा, जी 275 गुणांसाठी असते. आणि मुलाखत दिल्यानंतर मग जो काही फायनल कट ऑफ असेल त्या कट ऑफ मध्ये तुम्ही जर मेरिट मध्ये आलात, टॉप मध्ये आलात, तर तुमचं काय होईल सिलेक्शन होऊन जाईल ऍज अ पोस्टच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे 500 भाग आहेत तर 500 मध्ये तुम्ही 200-300 रँक असेल तर तुम्हाला 100% पोस्ट मिळणार आहे. टॉपला असेल तर मग तुम्ही बिंदास राहायचं की तुम्हीच हे टॉपची पोस्ट आहे ती तुमचीच असणार आहे. ओके, तर हे ओव्हरऑल एक धावता आढावा होता आणि आता मी म्हणेल की 100% आता हे तुम्हाला समजलेलंच आहे. ओके, तर भेटूया उद्या सेशन मध्ये. उद्या असणार आहे ते म्हणजे डिटेल अनालिसिस या आपल्या सिलेबसचं प्लस रेफरन्स बुक. हे सर्व तुम्हाला उद्या तिथं मिळून जाईल. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.